न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। उच्च विद्युत वाहिन्यांचा प्रश्न ऐणीवरच पुन्हा धर्मवीर संघटना आक्रमक। उच्च विद्युत वाहिन्यांच्या विरोधात धर्मवीर संघटनेचा धडक मोर्चा वाडा प्रांत कार्यालयावर करण्यात आला। बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभाराने विद्युत लाईनचे काम सुरू आहे। कुठल्याही प्रकारचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही। याआधी 28 दिवस आंदोलन करून सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही। त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन धर्मवीर संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला। 10,000 प्रति चौरस मीटर भाव मिळाला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन वाडा व विक्रमगड या तालुक्यातील शेतकरी हजारोच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। जोवर आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असे धर्मवीर संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी सांगितले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर। अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालय येथे मोर्चाचे आयोजन केलेले आहे। एकूण या विद्युत वाहिनीमुळे पिकाचे आणि शेतीचे कशा प्रकारे नुकसान झालेले आहे आणि तुमचे प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत? हे बघा, धर्मवीर संघटनेचा हा विद्युत लाईन बाधित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जवळपास हा तिसरा मोर्चा धडकवलेला आहे। आम्ही आज प्रांत कार्यालय वाडा इथे आम्ही मोठ्या संख्येने, शेकडोच्या संख्येने आलेलो आहे। जव्हारचे शेतकरी असतील, विक्रमगडचे असतील, प्रांत जे वाडा किंवा जव्हार यांचं कोणतंही त्यांच्यावर दबाव तंत्र नाही आहे। विद्युत लाईन शेतकऱ्या जे कंपनीवाले आहेत त्यांच्यावर, ते शेतकऱ्यांना आतासुद्धा आरेरावी करून कामं करतायत। कोणताही मोबदला जो शासन निर्णय त्यांना लादून दिलेला आहे सरकारने, त्याचा न जुमानता ते आरेरावी करून कामं करतायत। अशा खूप साऱ्या तक्रारी आम्ही इथे घेऊन आलो आहे। त्याच्यानंतर भाववाढी संदर्भात जो एक जिल्ह्याला एक भाव लावायचा आम्ही इथे मागणी घेतली आहे, त्या मागणीला हा तिसरा मोर्चा झालेला आहे। जव्हारकरांना आजसुद्धा 198 रुपये चौरस मीटरला भाव आहे, 244 चौरस मीटरला भाव आहे, असे दोन भाव जव्हारमध्ये। विक्रमगडला 727 आणि 767 भाव आहे। तोच वाड्यामध्ये 1500 रुपये भाव आहे, 1253 रुपये भाव आहे, 1441 रुपये भाव आहे। हा पेसा जिल्हा आहे। ही बाब आमच्या जेव्हा लक्षामध्ये आली, खूप शेतकरी आमच्याकडे समस्या मांडल्या। जव्हारचे मोठे इथं शेकडोच्या संख्येने शेतकरी आलेले, तर कलेक्टर महोदय ही सगळी बाब लक्षात घेऊन एक जिल्हा एक भाव त्वरित जाहीर करावा। जिथपर्यंत जव्हारकर असू दे, विक्रमगडकर असू दे किंवा वाडेकर असू दे, भाव वाढ होत नाही तिथपर्यंत आम्ही हे मोर्चे काढायचे थांबवणार नाही। आमच्यावर लाठ्या चालवा, काट्या चालवा, हे मोर्चे जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, भाव वाढ होत नाही तिथपर्यंत हे मोर्चे चालूच राहतील। वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाड्याच्या ज्या शेतकरी, बाधित शेतकरी ज्यांची लाईन टावरती जाते, त्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। गेले कित्येक महिने ते आंदोलन करतायत। नक्की यासाठी काय अडचणी आहेत? सरकारने याच्यात काय बदल केले पाहिजे? प्रशासकीय अधिकाऱ्यांची तुमची चर्चा झाली असेल, तुम्हाला सुद्धा नोटीस आली, याच्यामध्ये काय तुम्ही? सर्वप्रथम मी ॲडव्होकेट अमोल सामंत, मी सुद्धा एक बाधित शेतकरी आहे। माझ्या जमिनीतून टॉवर आणि लाईन दोन्ही जात असल्यामुळे आम्ही आज धर्मवीर विचार संघटनेच्या बरोबर आम्ही जोडलेलो आहोत। आता कायदेशीर बाबींचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंटने जो GR काढलेला आहे, त्या GR प्रमाणे त्यांनी टॉवर बाधित क्षेत्राला जो मूल्यांकन दर ठरवतील त्याच्या डबल आणि टॉवर लाईनखालील बाधित क्षेत्राला 30% अनुदान देण्यात येईल असं त्यांनी या GRनुसार म्हटले। परंतु इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003च्या सेक्शन 2मध्ये काही डेफिनेशन्स आहेत। सेक्शन 2मधले सबसेक्शन 16, 20, 36, 37, 40, 50 आणि 72 एवढे सबसेक्शन्स की इलेक्ट्रिक लाईन म्हणजे काय हे डिफाईन करतात। त्याचं डेफिनेशन आहे, त्याची व्याख्या आहे ती, आणि या व्याख्येनुसार इलेक्ट्रिक खांब असो, त्याचा सपोर्ट असो, त्याचा पोल असो, त्याची लाईन असो, त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवला असो, जे काही आहे ते ॲज अ इलेक्ट्रिक लाईन ॲज अ होल असं ते गृहीत धरतात। म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की टॉवर बाधित क्षेत्र आणि लाईन हे वेगळं नाही, कायद्याने, तुमच्याच कायद्याने जो कायदा ते दाखवतात त्याच कायद्यानुसार हे वेगळं नाही आहे, त्यांच्याच व्याख्येनुसार हे दोन्ही क्षेत्र समान। आता भाग दुसरा, रूल्सप्रमाणे, त्यांच्या रूलप्रमाणे काय काय आपल्याला ॲक्टिव्हिटी तिथे आपण करू शकत नाही, काय करू शकत नाही, हे आहे इलेक्ट्रिक लाईनच्या खाली। तर त्याच्यामध्ये चॅप्टर 8 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स 1956 अनुसार रूल 82A ह्याच्यानुसार आपण तिथे पोल, पाईपलाईन, मशिनरी वगैरे काही नेऊ शकत नाही। आपण तिथे शेती कापून ठेवू शकत नाही, आपण तिथे माती खणू शकत नाही, उत्खनन करू शकत नाही, त्या लाईनपासून 300 मीटरपर्यंत ब्लास्टिंग करू शकत नाही।
म्हणजे थोडक्यात काय तर त्या तिथे आपण जी निसर्गावर अवलंबून शेती आहे तीच करायची आहे. ती पण कापल्यानंतर प्रत्येक शेत कापल्यानंतर आपण ते नेऊन बाहेर ठेवणार का त्या टॉवर लाईनच्या खालून? आपण काही काळ ते तिथे ठेवतो कापून, ते सुकलं पाहिजे. जे काय प्रत्येकाची ज्या धान्याची जशी प्रक्रिया करतो त्या प्रक्रियेनुसार ते त्या शेतात ठेवावंच लागतं. कायद्यानुसार ते आपण करू शकत नाही. मग ते जमिनीचं करायचं. त्याचा उपयोग जर आपला टॉवर बाधितचा खालचा भाग आणि लाईन बाधित ह्याचा दोघांचाही जर आम्हाला उपयोग जर शून्यच असेल तर त्याचा मोबदला हा आम्हाला सारखाच मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला राईट टू प्रॉपर्टी हा घटनेने दिलेला अधिकार आहे. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आपल्याला राईट टू प्रॉपर्टी म्हणजे राईट टू एन्जॉय द प्रॉपर्टी, तर आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो. आज तो घटनेने दिलेला अधिकारच बाधित करतायत, कारण आपल्याला त्याचा उपभोग काहीच घेता येणार नाही. उद्या समजा आपल्याला तिथे झाडं लावायचे, काय आपण काही लावू शकत नाही. घर बांधायचं आपण बांधू शकत नाही, म्हणजे आपल्याला तेही उपयोग नाही. म्हणजे थोडक्यात ती जमीन गव्हर्नमेंट घेत नाही आहे, वापरायला घेत आहे असं सांगून पूर्णपणे आपल्या जमिनीचा सत्यानाश लावायचा हा सरकारचे प्रयत्न आहे. त्यामुळे हे जे रेट आहेत हे वाढवून दिलेच पाहिजेत. दुसरी गोष्ट, आज जो त्यांनी म्हणजे वाडा तालुक्यासंदर्भात बोलायचं झाल्यावर जो काय भाव दिला आहे तो सुद्धा रेडी रेकनर रेट जास्त आहेत बाकी ठिकाणी, त्याच्यापेक्षा कमी दिलेला आहे. तोही रेट ह्यांनी बरोबर मोजणी करून दिलेली नाही. झाडांच्या बाबतीत म्हणाल तर लोकांची निव्वळ फसवणूक चालू आहे. आता मला मगाशी एकाने दाखवलं, त्यांच्या जागेत 3 सागाची झाडं होती, एकाच सागाचा पंचनामा करून दिला, त्यांच्याकडे फोटो पण आहेत आणि ती झाडं तोडून टाकली. त्यांनी सगळे फोटो काढून आता सगळे, म्हणजे ही शेतकऱ्यांवर दडपशाही चालू आहे. तर त्याच्याबद्दल आमचं शासनाला असं निवेदन आहे की याच्याबद्दल लवकरात लवकर याच्यामध्ये चांगला एखादा तोडगा काढून शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त कसे मिळतील, जो आम्ही मागणी केलेला भाव आहे तो आम्हाला कसा देता येईल हा शासनाने विचार करावा. त्या कंपनीचा विचार करू नये. आणि हे जे दर ठरवणारी जी संघटना आहे, तुम्ही जर म्हणजे संघटना नाही सॉरी जी कमिटी आहे तुम्ही जर वाचाल त्याच्यामध्ये सगळे सरकारी अधिकारी आहेत, प्रांत अधिकारी आहेत, तो TLR अधिक, त्याच्यामध्ये कंपनीचा पारोषण अधिक म्हणजे ज्याला लायसन्स मिळालं त्या कंपनीचा एक प्रतिनिधी आहे, परंतु शेतकऱ्याचा एकही प्रतिनिधी नाही. म्हणजे शेतकऱ्यांना जो भाव देणार आहात तो तुम्ही शेतकऱ्यांना विचारणारच नाही का? कंपनी आणि अधिकारी ठरवणार का? हा शेतकऱ्यांना विचारलाच पाहिजे. त्यामुळे हेही त्याच्यामध्ये शासनाने दुरुस्ती करण्याची गरज आहे की या प्रतिनिधीमध्ये ह्याच्यामध्ये संबंधित विभागातील शेतकरी संघटना असतील किंवा शेतकऱ्यांचे नेतृत्व असेल त्यांना ह्याच्यामध्ये कारण लोक उत्तर देणार, हे कोणी उत्तर देणारे नाही आहेत. हे उद्या बदली होऊन जाणार, ते अधिकारी निघून जाणार, आम्हाला माहीत नाही म्हणणार. परंतु जर स्थानिक तिकडचा नेता, स्थानिक तिकडचे संघटना ह्या जर असतील तर त्या लोकांना अकाउंटेबल राहतील, लोकांना त्यांना उत्तर द्यावं लागेल. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कुठेतरी अजून जास्त फायदा होईल. त्यामुळे ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी सरकारने याच्यामध्ये अंमलात आणाव्यात अशी आमची सरकारला विनंती आहे.